नमस्कार. आज आपण एका अत्यंत रंजक विषयाची सफर करणार आहोत आणि तो विषय म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम्स किंवा OS. हे असं गुंतागुंतीचं जग आहे जे आपल्या नकळत काम करत असतं. पण काळजी करू नका. काही अतिशय भन्नाट आणि सोप्या दृश्य उदाहरणांच्या मदतीने आपण हे अगदी सहज समजून घेणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. आजच्या या सत्रात आपण काय काय पाहणार आहोत तर सर्वात आधी मानवी भाषा आणि हार्डवेअरमधली दरी, त्यानंतर OSचे प्रकार, तिसरा मुद्दा आहे व्यवस्थापनाची चक्रे, मग संस्था आणि सुरक्षा, आणि शेवटी आपण पाहणार आहोत इंटरफेस आणि सारांश. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, मानवी आणि हार्डवेअरमधली दरी. ऑपरेटिंग सिस्टमचं महत्त्व समजून घेण्यासाठी ती नेमकी कोणती मूलभूत समस्या सोडवते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता इथे पहा, या दोन चित्रांमधला विरोधाभास किती स्पष्ट आहे. डावीकडे ते गुळगुळीत आणि अमूर्त असे मानवी आकार आहेत ज्यांना फक्त मानवी विचार आणि भाषा समजते, तर उजवीकडे ती गुंतागुंतीची तारा आणि चक्रांची विस्कळीत बायनरी दुनिया आहे. आता प्रश्न हा आहे की एखादा माणूस अशा यंत्राला आदेश तरी कसा देणार? आणि इथेच ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच OSची धमाकेदार एंट्री होते. OS हे मुळात एक असं सिस्टम सॉफ्टवेअर आहे जे कम्प्युटरचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मॅनेज करतं. सोप्या भाषेत सांगायचं तर माणसाची इच्छा आणि मशीनची ताकद यांच्यातली ही प्रचंड मोठी दरी सांधणारा हा एक युनिव्हर्सल ट्रान्सलेटर आहे. हे दृश्य या समस्येचं अगदी अचूक समाधान दाखवतं. मध्यभागी असलेली ही गुळगुळीत काचेची तबकडी पहा. हीच ती आपली ऑपरेटिंग सिस्टम जी एका डिजिटल पुलासारखी काम करते. ती हार्डवेअरचं सगळं व्यवस्थापन सांभाळते, जेणेकरून तुमचे आणि माझे मानवी विचार प्रत्यक्षात त्या गुंतागुंतीच्या मशीनकडून हवं ते काम करून घेऊ शकतील. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया, ऑपरेटिंग सिस्टमचे प्रकार. हा जो पूल आपण आता पाहिला तो कामाच्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आणि रचनांमध्ये येतो. हा लटकणारा मोबाईल बघा कसा एका मध्यवर्ती केंद्राभोवती अचूकपणे संतुलित केलेला आहे, नाही का? ऑपरेटिंग सिस्टमचे वेगवेगळे प्रकारही असेच कामाच्या गरजेनुसार स्वतःचा तोल अगदी अचूकपणे सांभाळत असतात. जे लोक नोट्स घेत आहेत त्यांच्यासाठी इथे मुख्य प्रकार दिले आहेत. आपल्या घरातल्या छोट्या उपकरणांमध्ये बसवलेल्या एम्बेडेड सिस्टम्सपासून ते एकाच वेळी हजारो युजर्सना आणि कामांना हाताळणाऱ्या मोठ्या डिस्ट्रीब्युटेड सिस्टम्सपर्यंत ऑपरेटिंग सिस्टमचे अनेक प्रकार असतात. तिसरा भाग अतिशय रंजक आहे, व्यवस्थापनाची चक्रे. ऑपरेटिंग सिस्टम आतून नक्की काय काय काम करते हे आपण काही सोप्या आणि प्रत्यक्ष उदाहरणांवरून समजून घेऊया. हा लाकडी डायल आणि त्याभोवती असलेल्या काचेच्या टॅब्सकडे लक्ष द्या. हे OSच्या सर्व प्रमुख जबाबदाऱ्या दाखवतात, पण नवशिक्यांसाठी या गोष्टी जरा जड जाऊ शकतात, म्हणून आपण त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी अगदी सोप्या करून सांगू. आता हे कसं काम करतं ते बघा. वरच्या बाजूला पहा, मेमरीचं व्यवस्थापन हे एखाद्या लाकडी ड्रॉवरसारखं दाखवलंय, जिथे प्रत्येक बाईटला स्वतःचा असा एक वेगळा कप्पा आणि क्रमांक दिलेला आहे, आणि खाली तिथे प्रोसेसरच्या कामाची तुलना एकमेकात अडकलेल्या आणि फिरणाऱ्या धातूच्या चक्रांशी किंवा गिअर्सशी केली आहे. थोडक्यात सांगायचं तर मेमरी मॅनेजमेंट प्रत्येक माहितीच्या तुकड्याला एक विशिष्ट पत्ता देण्याचं काम करतं, आणि दुसरीकडे कोणत्या प्रोसेसला प्रोसेसरची ही चक्रे फिरवण्यासाठी किती वेळ द्यायचा हे प्रोसेसर मॅनेजमेंट ठरवतं. या प्रोसेस शेड्युलिंगमुळेच आपले सर्व प्रोग्राम्स न अडकता सुरळीत चालतात. पुढचा चौथा भाग आहे संस्था आणि सुरक्षा. मेमरी आणि प्रोसेसरच्या पलीकडे जाऊन सिस्टीमला बाहेरच्या उपकरणांशी बोलावं लागतं, डेटा व्यवस्थित ठेवावा लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षितता राखावी लागते. आता इथे डिव्हाइस मॅनेजमेंट पहा, जे एखाद्या सेंट्रल हबसारखं काम करतं आणि कीबोर्ड किंवा प्रिंटरशी थेट संवाद साधतं. आणि दुसरीकडे फाईल मॅनेजमेंट एखाद्या पारदर्शक झाडासारखं दाखवलंय, ज्याच्या फांद्यांवर वेगवेगळे डिरेक्टरीज आहेत. यामुळे आपल्याला हवी ती फाईल शोधणं किती सोपं जातं, नाही का? ही संकल्पना मला वैयक्तिकरित्या खूप आवडते. सोन्याची चक्रे आणि त्यावर असलेले हे काचेचं आवरण हे ऑपरेटिंग सिस्टमच्या सुरक्षेचं एक उत्तम रूपक आहे. ही एक अदृश्य ढाल आहे जी चुका शोधण्याचं, नोंदी ठेवण्याचं आणि इतर सर्व सॉफ्टवेअर व युजर्समध्ये अचूक समन्वय साधण्याचं महत्त्वाचं काम करत असते. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या भागावर, इंटरफेस आणि सारांश. माणसाला या एवढ्या गुंतागुंतीच्या सिस्टीममध्ये प्रवेश करण्यासाठी जो मार्ग लागतो तो कसा असतो ते पाहूया. युजर इंटरफेस म्हणजेच UI ही अशी गोष्ट आहे जिथून आपण आणि मशीन एकमेकांशी संवाद साधतो. इथे ते संवादाचे मार्ग दोन दरवाजांच्या रूपात उत्तमरित्या दाखवले आहेत. एक जड, भक्कम लोखंडी तिजोरीचा दरवाजा आणि दुसरा एकदम आधुनिक, स्लीक काचेचा दरवाजा. या दरवाजांची तुलना आपण या दोन वस्तूंशी करू शकतो.
डावीकडचा तो यांत्रिक टाईपरायटर जुन्या सिस्टीमची आठवण करून देतो, तर उजवीकडचा तो आधुनिक टॅब्लेट आजच्या काळातील स्मार्ट आणि नवीन सिस्टीम्सचं प्रतिनिधित्व करतो. तो टाईपरायटर म्हणजे जुन्या काळाचा कमांड लाईन इंटरफेस किंवा CLI आहे बरं का. तिथे काम करण्यासाठी तुम्हाला अचूक कमांड्स अक्षरशः पाठ करून टाईप कराव्या लागायच्या. पण टॅब्लेट म्हणजे आजचा ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजेच GUI. इथे सगळं कसं चित्रांवर, आयकॉन्स आणि मेनूवर चालतं. क्लिक केलं की काम झालं. खरं सांगायचं तर ऑपरेटिंग सिस्टीम नसलेला कॉम्प्युटर म्हणजे केवळ एक निर्जीव धातूचा डबा आहे. तो चमकणारा पारदर्शक पूल बघा, तो कसा एका शांत मदरबोर्डमध्ये अक्षरशः प्राण फुंकतोय आणि त्याला कामाला लावतोय. ही एक प्रकारे जादूची ठिणगीच आहे. चला पटकन उजळणी करूया आणि हे सगळं लक्षात ठेवूया. ऑपरेटिंग सिस्टम ही एक युनिव्हर्सल ट्रान्सलेटर आहे. मेमरीच्या ड्रॉवरची व्यवस्था लावणारी, प्रोसेसरच्या चक्रांचं नियोजन करणारी, फाईल्सच्या झाडाची निगा राखणारी आणि आपल्या संवादाचे सुंदर दरवाजे तयार करणारी ही एक मुख्य सूत्रधार आहे. आता जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट. आज आपण रोज स्क्रीनवर जे सहज टॅप, क्लिक आणि टाईप करतो ना, त्या एका क्लिकच्या मागे ही किती प्रचंड, अदृश्य आणि गुंतागुंतीची यंत्रणा अत्यंत शांतपणे राबत असते. हैराण करणारं आहे ना हे सगळं. याच एका प्रश्नासोबत आपण आजचं हे सत्र इथेच थांबूया. तुम्हाला हे स्पष्टीकरण नक्कीच आवडलं असेल अशी आशा आहे.